नमस्कार मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणेमध्ये 354 जागांसाठी नोकरीची संधी निघाली आहे. यामध्ये आपल्याला परिचर, वाहनचालक, शिपाई, माळी, स्वयंपाकी इत्यादी भरपूर पदांसाठी भरती निघाली आहे. जवळपास 19 आहेत आणि त्यासाठी जवळपास 354 जागांची भरती आहे. त्यामध्ये आपल्याला कमीत कमी शैक्षणिक पात्रता ही 10वी पास लागणार आहे. तर 10वी पास सोबतच काही काही पदांसाठी 1 वर्षाचा अनुभव, तसेच काही प्रमाणपत्रे असतील ITI मधली किंवा जे काही आपल्याला माळी प्रमाणपत्र म्हणजे जे पद क्रमांक 7 आहे, माळी पद आहे, त्याच्यासाठी माळी असलेलं प्रमाणपत्र लागणार आहे. तर ही माहिती सगळी भरायची आहे, वाचायची आहे आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे. वयाची अट दिली 31 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्ष. मागासवर्गीय, खेळाडू, अनाथ किंवा आर्थिक दुर्बल घटक असतील तर 5 वर्षांची सूट आहे. नोकरीचं ठिकाण हे पूर्णपणे पुणे असणार आहे आणि फी जी आहे, ओपनवाल्यांना 1000 रुपये फी आहे, तर राखीव प्रवर्ग म्हणजे कास्टमध्ये 900 रुपये, पगार 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना असणार आहे आणि अर्ज हे पूर्णपणे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचे. मित्रांनो, आपली अशीच नवनवीन माहिती आपल्या व्हॉट्सअप वरती सुद्धा येत राहते आणि टेलिग्राम चॅनल वरती सुद्धा येत राहते. जर तुम्हाला आपलं व्हॉट्सअप आणि टेलिग्रामला जॉईन व्हायचं आहे अगदी विनामूल्य, तर तुम्हाला इथं लिंकमध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहे, जॉईन केल्यानंतर तुम्ही जॉईन चॅट करा आणि आपल्या व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे त्याला फॉलो करून घ्या आणि ही सगळी माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर लिंकसाठी डिस्क्रिप्शन बघा आणि आजच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपचे आणि टेलिग्राम चॅनलचे सभासद व्हा, तेही विनामूल्य. त्यानंतर मित्रांनो, अर्ज सुरू झालेत 15 ऑगस्ट रोजी आणि अर्जाची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट 2025 असणार आहे. त्याच्या अगोदर आपल्याला अर्ज करायचा आहे आणि आपल्याला ही नोकरी मिळवायची आहे. त्यानंतर आपण जर जाहिरात पाहायची असेल तुम्हाला आणि जाहिरातीमध्ये खूप डिटेलमध्ये माहिती दिली, तर ती डिटेलमधली माहिती जर पाहायची असेल तर तुम्हाला इथं जाहिरात पहा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं सगळी माहिती इथं मिळून जाईल. अगदी तुम्हाला 19च्या 19 पदांचे पगार, त्यासाठी असलेली म्हणजे जे काही रिक्त पद आहेत ती रिक्त पद, त्या पदांची संख्या सगळी इथं माहिती मिळून जाईल. तसेच पेपर पॅटर्न कसा असणार आहे, काम काय करायचं आहे, आरक्षण कसे कसे असतील, त्यामध्ये दिव्यांग आरक्षण, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त किंवा पदवीधर अंशकालीन कर्मचारी, हे सगळे आरक्षण जे आहेत ते आरक्षण सुद्धा आपल्याला इथं बघायला मिळणार आहेत. आणि त्याच्याच खाली जर तुम्ही सगळी माहिती वाचली आणि तुम्हाला फक्त अर्ज करायचा आहे, तर अर्ज करण्यासाठी अर्ज करा हा पर्याय आहे. इथं IBPS मार्फत भरती असल्यामुळं नवीन रजिस्ट्रेशन करायचं, नाव, वडिलांचं नाव, आडनाव टाकायचं, मोबाईल नंबर, ईमेल ID टाकायचा आणि आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करून त्यानंतर फोटो आणि सही अपलोड करायची. आपली बेसिक माहिती भरायची, डिटेल्स सगळ्या, त्यानंतर शैक्षणिक माहिती भरायची, तुमचे डिक्लेरेशन आणि डाव्या हाताचा अंगठा स्कॅन करून जोडायचा आहे आणि पेमेंट करून आपला हा फॉर्म कंप्लीट होतोय. तर अशाच नवनवीन माहितीसाठी रोजच्या रोज आपल्याला माहिती येत असते शॉर्ट्सच्या फॉर्ममध्ये, इंस्टाग्रामवरती देखील रील्सच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे माहिती. तसेच यूट्यूबला व्हिडिओ सुद्धा आहे की ज्याच्यामध्ये खूप डिस्क्रिप्शन म्हणजे खूप आपण डिटेलमध्ये सगळी माहिती दिली आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या नोकरी बघायला फॉलो करा, आपल्या नोकरी बघायला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि इकडं डाव्या बाजूला दिल्याप्रमाणे आपलं इंस्टाग्रामचं पेज देखील आहे. जर तुम्हाला अशीच माहिती पाहिजे असेल तर इंस्टाग्रामवरती देखील आपल्याला फॉलो करा, जेणेकरून रील्सच्या माध्यमातून तुम्हाला ही सगळी माहिती तुमच्या इंस्टावरती मिळेल. कारण बऱ्यापैकी तिथं भरपूर असे लोक ॲक्टिव्ह असतात. आणि हा व्हिडिओ खरोखर शेअर करा ज्यांना गरज आहे, जे पुण्यामध्ये राहतात आणि लोकल ज्यांना गव्हर्नमेंट जॉब करायचा आहे ते पण परमनंट, तर त्यांसाठी ही भरती असणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये.